ज्वारीची भाकरीचे महत्त्व. ज्वारीच्या भाकरीचे आहारात समावेश केल्याने वजन झटपट कमी होते. जर तुम्हाला दमा, अर्धशिशी, कोलेस्ट्रॉल, मधुमेह, ब्लड प्रेशर, मूळव्याध, लठ्ठपणा यांसारख्या समस्या असतील तर आहारात चपातीऐवजी ज्वारीच्या भाकरीचा समावेश करून बघा. यामुळे नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. तसेच शक्य असल्यास आठवड्यातून 1 ते 2 वेळा नाचणीची भाकरी खाल्ली पाहिजे. सध्या ब्लड प्रेशर आणि हृदयरोग संबंधित आजारांची समस्या वाढल्या आहेत. या दोन्हीवर मात करायचे असेल तर आहारात ज्वारीची भाकरी खाल्ली पाहिजे. ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीराला पटकन ऊर्जा मिळते. ज्वारीमध्ये असणाऱ्या अमिनो ॲसिडमधून शरीरास मुबलक प्रोटीन्स मिळतात. पोळी, तंदूर, रोटी, नान यांच्यामुळे मराठमोळ्या ज्वारीला पाहुण्यांसारखे स्थान दिले जात आहे. पण त्याचे काही फायदे तुम्हाला कळल्यावर तुम्ही आहारात नक्कीच ज्वारीचा समावेश कराल. ज्वारीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मिनरल्समुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतो. ज्वारीच्या सेवनाने मूळव्याधीचा त्रास देखील कमी होण्यास मदत होते. ज्वारीमध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे ॲनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तीने ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना खूप फायदा होतो. सध्या लठ्ठपणा खूप वाढत आहे, त्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळत आहे. तर ते बंद करण्यासाठी जेवणात ज्वारीची भाकरीचे सेवन केल्यास लठ्ठपणा, अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. डायबिटीज असणाऱ्या लोकांसाठी तर ज्वारीची भाकरी वरदानच ठरते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. ज्वारीत असणाऱ्या तंतुमय पदार्थामुळे पोट साफ राहते. ज्वारी पचनास सुलभ असल्यामुळे आजारी व्यक्तीस दूध भाकरी दिल्याने खूप फायदा होतो. ज्वारीतील काही घटक कर्करोगावर देखील नियंत्रण आणतात. गव्हामुळे तुमच्या रक्तातील साखर जास्त वाढते. काही लोक गव्हाची चपाती खात नाहीत, ते नेहमी सडपातळ आणि निरोगी असतात. तर तुम्ही आहारात ज्वारीची भाकरी खाता की चपाती खाता हे मला कमेंटमध्ये सांगा आणि आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद.